पाहूयात पुढची बातमी। 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे एकूण 6 सभा घेणार आहेत। सभा घेऊन उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। शेगावमधील गजानन महाराजांचं उद्धव ठाकरे दर्शन घेणार। वेदांत नेप या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत। अमोल, खरं तर 20 आणि 21 तारखेला हा दौरा नियोजित करण्यात आला होता, मात्र आता जो सुधारित दौरा येतो यामध्ये 22 आणि 23 फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, तर 23 आणि 24 फेब्रुवारी दरम्यान हिंगोली लोकसभा मतदारसंघ अशा 2 लोकसभा मतदारसंघात हा दौरा होणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 सभा घेतल्या जाणार, ज्यामध्ये 22 तारखेला चिखली, मोताळा, जळगाव, जामोद या ठिकाणी, तर 23 फेब्रुवारीला गजानन महाराज मंदिर इथे जाऊन दर्शन उद्धव ठाकरे घेतील आणि खामगाव, मेहकर या ठिकाणी सुद्धा सभा होणार आहेत। तर त्यानंतर हिंगोली इथे लोकसभा मतदारसंघाचा दौरा असेल, तिथे सुद्धा 4 सभा घेतल्या जाणार आहेत। ज्या 4 सभा असणार आहेत त्यामध्ये कळमनुरीला सभा घेतली जाईल, शिवाय वसमत इथे सभा घेतली जाईल। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आता नियोजित करण्यात आलेला आहे। आपण बघितलं कोकणात जनसंवाद यात्रा उद्धव ठाकरेंनी घेतली, त्यामध्ये तिथे सभा घेतल्या। अगदी तशाच प्रकारच्या सभा संभाजीनगर इथे घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता हिंगोली आणि बुलढाणा इथे जनसंवाद यात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधतील, त्यासोबतच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतील। अमोल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।